दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। व्यापारी असोसिएशन संघटनेच्या वतीने माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सातपूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात आलं। जनसंवाद सभेच्या सुरुवातीस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला। तसेच माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांचे महिलांच्या वतीने औक्षण करण्यात आले। यावेळेस दिनकरांना पाटील काय म्हणाले ते ऐकूयात। आज आपण आपल्या प्रभागातील व्यापारी संघटना, तो सुई विकणाऱ्यापासून क्लासवाले असतील, लिंबू विकणारा असेल, घुसळ विकणारा असेल, किराणा दुकानवाला असेल, वडापाव विकणारा असेल, डॉक्टर असतील, कंपनी मालक असेल, खडी डबरचे व्यवसाय करणारे असतील, बिल्डर असतील, अनेक शेतकरी असतील, कामगार असतील, ही सगळ्यांची एक संघटना आपण या ठिकाणी केलेली आहे। संघटना करून आपल्याला 5-6 वर्ष झालेले। पहिली मीटिंग अमोलने सांगितल्याप्रमाणे गणेश श्रीकृष्ण मंदिरामध्ये आपण तिची पहिली मीटिंग घेतली होती। व्यापारी संघटना का केली की जे गुंड मुलं असतात, समाजकंटक असतात, आता किती संख्या झाली माहिती का तुम्हाला? 1600 क्लासवाले असतील। ही 1600 व्यापारी आपल्या प्रभागामध्ये छोटे मोठे शिंदे, तुम्ही सांगा 1600 गुणिले फक्त 500 रुपये झाला, किती रुपये होते? 1600 गुणिले 100 1,60,000 रुपये कमीत कमी। समाजकंटक ते 100 रुपये घेतच नाही, तो 500 रुपये मागतो। कोरडे बरोबर आहे? एवढे पैसे जमवणार आणि मग तो एक साई भंडारा करणार, 50-50 हजारात त्याचा कार्यक्रम करणार आणि बाकीचे पैसे उडवणार। मग त्याच्यातून गुंडागर्दी तयार होते। ती आपल्या लक्षात आली आणि मग आपण व्यापारी संघटना केली। या जनसंवाद सभेत 1600 व्यापारी असोसिएशन संघटनांनी एकत्र येत दिनकर पाटील यांना विधानसभा लढा असं सांगत, आम्ही आपल्या सोबत आहोत, सामदाम दंडभेद सर्व काही तुमच्यासाठी वापरणार आहोत, पण मात्र तुम्ही आम्हाला विधानसभेमध्ये जाऊन लोकांच्या अडचणी सोडवून द्याव्या, यासाठी पाटील यांना आमदार करायचे अशा भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या। शर्यती असतील, सप्ते असतील, मंदिराचे कामं असतील, विकास कामं असतील, 25-15च्या निधीतून, केंद्रातनं राज्यातून निधी आणायचं काम असेल, अनेक विकास कामं अण्णांनी त्या ठिकाणी केले। परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली नाही। परंतु येत्या विधानसभेसाठी नाशिक पश्चिम मतदारसंघातून आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी पाठबळ लागेल। तुम्ही प्रत्येक जण कोणी MIDC मध्ये जॉब करता, कोणी विविध ठिकाणी आपण जॉब करत असतात, त्या ठिकाणी चळवळ ही खूप महत्त्वाची आहे। त्या ठिकाणी माउथ पब्लिसिटी महत्त्वाची आहे। आपण बघितलं का काही माजी आयुक्त असतील महापालिकेचे, त्यांना सुद्धा नमूद करावं लागतं। ज्या वेळेस दिनकरांना पाटील, लता पाटील, रवींद्र दिवरे यांनी आपल्या सर्वांगीण प्रभागाच्या विकासासाठी त्या ठिकाणी आंदोलन केले असते, निवेदन दिले असतील, त्यांना सांगावं लागतं का नाशिक महापालिकेतील जेवढे प्रभाग असतील सर्वात जास्त निधी जर कोणी खेचायचं काम करत असतं तर दिनकरांना पाटील करत असतात। तुम्ही बघितले अनेक आंदोलन उभे केले, पायी मुंबई मोर्चापर्यंत, महिला बचत गटांचे पैसे अदा झाले आणि त्या ठिकाणी अण्णांनी 7 दिवसांचा पायी मोर्चा काढला, अनेक हंडे मोर्चे काढले, लढा आम्ही उभा करत असतो। कारण की तुमच्या सर्वांचे आशीर्वाद पाठबळ आमच्या पाठीशी आहे। तुम्ही बघितलं की आपल्याला कुठल्याही प्रकारचा जातीवाद, धर्मभाव, जातीवाद कुठल्याही प्रकारचा ठेवायचा नाही। सर्वांना माहिती आहे, पक्षश्रेष्ठ सांगितलं की तुम्ही आदरणीय सीमाताईंना मदत करा आणि आम्ही तुम्हाला महापौर करू। त्यावेळेस महापौर केलं गेलं नाही,
त्यावेळेस पण निराशाच हाती आली. आणि आता लोकसभेची तयारी केली. पूर्ण लोकसभा, खूप मोठा लोकसभा आहे. आपला प्रभाग नाही, आपण आपल्या प्रभागामध्ये फिरायला गेलो तरी आपल्याला फिरता येत नाही. 4 तालुके, नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, खूप मोठा प्रभाग आहे. आणि 4-4 वेळेस इथे फिरलोले. मी स्वतः अण्णांबरोबर गेलेले. म्हणून सांगतो, पायाला भिंगरी बांधली होती, ही अपेक्षित गेले. हे शिंदे गटाला जागा सुटली. काय झालं? म्हणून मी तुमच्या पाठीशी असं म्हणून चालणार नाही. जर आपल्याला आता 65 वय झालेली अण्णांची, किती वर्ष थांबायचे? आता थांबायचं नाही. सर्वांनी खूनगाठ बांधायची आहे. सर्वांनी खूनगाठ बांधायची. आपल्या नातेवाईकडे जायचंय, जाऊन बसायचंय. आपली बहीण असेल तर आपल्या दाजीकडे जा, त्यांना सांगा आदरणीय दिनकर अण्णा पाटील पश्चिम विधानसभा मधून उमेदवारी करत आहात आणि त्यांना आपल्याला निवडून द्यायचंय. मी तुमच्या बरोबर आहे. फोन केला दाजींना, दाजी येतो, मी दिनकर अण्णाला मतदान करायचं चालणार नाही. जर आम्ही तुमच्यासाठी एवढं करतो तर तुम्हाला देखील हे करावं लागणार आहे. झालं फसवाफसवीचं राजकारण झालं. अण्णा फक्त बोलता, अण्णा खूप प्रेमळ आहे. अरे माझ्यासारख्या माणसाला त्यांनी उमेदवारी देऊन नगरसेवक केलं, सभापती केलं आणि आज तुमच्या समोर भाषण करतोय. त्यांच्या सभामध्ये छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचे विचार बांधलेले आहेत. नसा छत्रपती आहेत. 125 मंदिरं बांधले. का बांधले? शांतता प्रभागामध्ये शांतता नांदावी. की ह्यावेळी ना 4-5 दिवस सुट्टी मारूनच घ्यायची. पेशंटची काय बघू का आपण ऍडजस्टमेंट करून एक डॉक्टरला बसवायचं आणि 4-5 दिवस सुट्टी मारून हा प्रोग्राम यावेळी करायचाच. जेवढे नातेवाईक असेल, डॉक्टर मंडळी असेल, तर सगळ्यांना आम्ही तन मन धनाने काय वापरायचं ताकद वापरून आम्ही अण्णांबद्दल सांगणार. काय सांगायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती. आपल्याला अण्णांना आमदार करायचंच. आवाज दिनकर अण्णा आगे बढ़ो, दिनकर अण्णा आगे बढ़ो. ही मला हे सांगायचं. दुसरी गोष्ट, आता थोडीशी मी इमोशनल मारतो. या प्रसंगी मंचावर नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे, युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सदानंद नाईकवाडे, 1600 व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर